लोकशाही जिवंत आहे का? लोकशाही म्हणजे काय? आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती लोकशाही म्हणजे काय आणि सामान्य नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य तसेच आपली राजकीय रचना कशी आहे हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी बी जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे जनतेने जनतेसाठी, जनताच्या कल्याणासाठी आणि कामकाजासाठी निवडून दिलेलं शासन म्हणजे लोकशाही मित्रांनो. तर ह्या लोकशाहीचा मूळ आधार काय आहे? सार्वभौमत्व, बंधुता, स्वातंत्र्य, एकता आणि धर्मनिरपेक्षता हे आपल्या मूळ लोकशाहीचा आधार आहे. त्यामुळेच आपल्या संविधानामध्ये मूळ प्रस्तावनेमध्ये ह्या सर्व मूळ आधार म्हणून नमूद केलेले आहेत. हे सगळे मूल्य नमूद केलेले आहेत मित्रांनो. आता आपण हे समजून घेऊ की आपली राजकीय रचना कशी आहे भारतामध्ये. सर्वात वरती केंद्र शासन. केंद्र शासनामध्ये सर्वात मेन जो कॉन्स्टिट्युशनल हेड आहे तो कोण आहे? राष्ट्रपती. त्यानंतर कोण आहे? पंतप्रधान व मंत्रिमंडळ. त्यानंतर कोण आहेत? संसद. संसदमध्ये लोकसभा, राज्यसभा असे येते. त्यानंतर राज्य सरकार. राज्य सरकारमध्ये कोण येतं? सगळ्यात पहिल्यांदा तो येतो राज्यपाल, तो कॉन्स्टिट्युशनल हेड आहे. त्याच्यानंतर कोण येतं? मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. त्यानंतर कोण येतं की विधानमंडळ, न्यायपालिका. न्यायपालिकामध्ये आपल्याला माहीतच आहे की कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधी बनवणारं मंडळ, विधिमंडळ असे तीन आपले संविधानाने बनवलेले हे आहेत, न्यायरचना, न्यायपालिका आहेत. आता न्यायपालिकामध्ये कोण कोण येतं मित्रांनो? सर्वोच्च न्यायालय, सगळ्यात उच्च लेवलला सर्वोच्च न्यायालय येते. त्यानंतर काय येते? उच्च न्यायालय येते म्हणजे हायकोर्ट वगैरे. आणि त्यानंतर जिल्हा न्यायालय. हे असे रचना आहे मित्रांनो. आणि आता इकडे सेपरेशन ऑफ पॉवर आपल्याला माहितीच आहे की सर्व सत्ता एका हातामध्ये जाऊ नये म्हणून आपल्या इथे जी अवलंब केलेली पद्धत आहे ती कुठली आहे? की सेपरेशन ऑफ पॉवर. म्हणजे राज्य शासनाकडे काही अधिकार आहेत, केंद्र शासनाकडे काही अधिकार आहेत. सगळे एकाच शासनाकडे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे आपल्याकडे सूची 9 मध्ये कॉन्करंट लिस्ट दिलेली आहे की असे काही मुद्दे स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. म्हणजे सेंट्रल लिस्टमध्ये असे काही मुद्दे आहेत की ज्यावर सेंट्रल गव्हर्नमेंट अधिकार घेऊ शकते किंवा निर्णय बनवू शकते. स्टेट लिस्टमध्ये जे मुद्दे आहेत त्यावर प्रत्येक स्टेट त्याच्या हिशोबाने नियम बनवू शकते. आणि कॉन्करंट लिस्टमध्ये हे जे मुद्दे आहेत ते दोघंही जण म्हणजे स्टेट किंवा सेंट्रल असे दोघंही मिळून एकत्र येऊन त्यावर निर्णय घेतात. त्याला कॉन्करंट लिस्टमध्ये म्हणतात. त्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर आपल्याकडे पाहायला मिळतं. आता आपण हे समजून घेऊ की आपल्या लोकशाहीमध्ये सामान्य नागरिकाचे काय हक्क आहेत. आपल्याला भारतीय संविधानाने हक्क दिलेले आहेत आणि ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो. पण तरी आपण शॉर्टमध्ये बघून घेऊ की आपले काय हक्क आहे. आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क आहे, समानतेचा हक्क आहे, धर्म निवडण्याचा हक्क आहे, व्यवसाय करण्याचा हक्क आहे, पर्यावरण सुरक्षित त्या सुरक्षित पर्यावरणात राहण्याचा हक्क आहे, मालमत्ता स्वीकारण्याचा हक्क आहे. ह्या सर्व गोष्टीचा आपला संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे. आता आपले मूलभूत कर्तव्य काय दिलेले आहेत संविधानानं ते आपण समजून घेऊ. की संविधानानं आपल्याला दिलेलं आहे की भारताचा मान सन्मान ठेवायचा आपल्याला, बरोबर आहे. जी सार्वजनिक मालमत्ता आहे त्याचं संरक्षण करायचं आपल्याला, कायद्याचं पालन करायचं आपल्याला, तसेच राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान आपल्याला ठेवायचा आहे. आणि जी पब्लिक प्रॉपर्टी त्याला आपल्याला जपायची आणि कायद्याचं पालन करायचं आहे. हे एका सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहेत मित्रांनो आपल्या भारताच्या प्रती. आणि त्यामुळे आपल्याकडे जी लोकशाही आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? राजकीय पक्षाला पण महत्त्व आहे. जो विरोधी पक्षात आहे त्याची जबाबदारी आहे त्याला प्रश्न विचारण्याची. आणि आपल्याकडे लोकाधिकार, मत, प्रौढ मताधिकार याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे मित्रांनो. आणि लोकशाहीमध्ये आपण आता हे समजून घेऊ की सामान्य नागरिक म्हणून तुमचे काय हक्क आहेत. लोकशाहीमध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार आहे मित्रांनो. त्यामुळेच लोकशाही जिवंत आहे. असं काय म्हणतो आपण? की मतदानाने आपण आपल्याला निवडून एक शासन देऊ शकतो जे आपल्यासाठी काम करू शकतं. त्यामुळे मतदान करणे हा सगळ्यात महत्त्वाचा राईट तुमच्याकडे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान मोदी असो किंवा दुसरं कोणीही असो की ज्यांना निवडून दिलेलं आहे आणि ते आपल्यासाठी काम करतात तर आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो. माहिती अधिकाराचा, RTIचा अधिकार आहे आपल्याकडे मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला संविधान दिलेलं आहे. या व्यतिरिक्त वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचा आणि जागरूक नागरिक म्हणून आपले काय हक्क आहेत आणि आपल्याप्रती सरकारची काय जबाबदारी हे आपण निश्चितपणे जर का आपल्याला माहीत असेल तर आपण प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा लोकशाही म्हणजे काय, बरोबर आहे,
आपल्या अधिकार व हक्क काय आहेत आणि आपली राजकीय रचना कशी आहे हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतलं. त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.